नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेकडूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 23 सप्टेंबर. तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही राज्यातील जे आहे पावसाचा जोर जरी काही भागामध्ये कमी झालेला असला तरी पण जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. कारण की दिवसभर हवामान कोरडे राहते आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस येतो. तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे. आणि आज आहे 22 सप्टेंबर. तर आजसुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो, आज रात्री दरम्यानसुद्धा राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या पाहायचं म्हणलं तर आज रात्रीसुद्धा आपलं जे आहे मराठवाड्यामध्येच पाऊस पडणार आहे. तर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना, लोणार, पुष्य, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, आपलं लातूर, माजलगाव, परळी, केज, अहमदपूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जितूर, लोणार, पैठण, श्रीरामपूर आणि वैजापूर आणि अहिल्यानगर जिल्हा. तर या भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस आपला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत राहील आणि मध्यरात्रीच्या नंतर जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत मराठवाड्यामध्ये जे आहे आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळेल आणि आज मध्यरात्रीपासून जे आहे पावसाचा जोर आपल्याला जे आहे पुन्हा एकदा कमी होण्यास सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, जसं की राज्यामध्ये सध्या पावसाला जे आपला रात्रीच्या दरम्यान चांगला पावसाचा जोर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण की काल रात्रीसुद्धा जे आहे बऱ्याचशा मराठवाड्यामध्ये जे आहे चांगला पाऊस झाला. चांगला म्हणजे आहे झोडपून काढलेला आहे पावसाने. आणि शेतकरी मित्रांनो, आपला उद्या आहे 23 सप्टेंबर. आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, जे आपला उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे मुंबईच्या परिसरामध्ये जे आपला चांगला जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी म्हणजे चांगला ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या सकाळच्या दरम्यानच मुंबईच्या परिसरामध्ये. त्यामध्ये मुंबई, खोपली, नवी मुंबई, नेरळ, पेण, उल्हासनगर आणि ठाणे आणि अलिबाग या भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस आपला उद्या सकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि इतर भागामध्ये जे आपला हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. इतर भागामध्ये जसं की उद्या सकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये उद्या दुपारपर्यंत जे आहे ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये. तर काही भागामध्ये जे आहे कडक ऊन आपल्याला पाहायला मिळेल दुपारपर्यंत. तर दुपारपर्यंत काय राज्यामध्ये पाऊस पडणार नाही. फक्त जे आहे सकाळी सकाळी कोणत्या भागामध्ये पाऊस राहील म्हणजे पहाटेच्या दरम्यान पहाटे जे आहे मुंबईच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त पाहायला मिळेल. त्या भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे मग सकाळी सकाळीच. आणि ते आहे दुपारनंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार. तर उद्यासुद्धा जे आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या म्हणजे दुपारच्या नंतर अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव, नंदुरबार आणि जळगाव या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दुपारनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे उद्या सायंकाळच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हा झाला, बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा या सगळ्या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्याच्याला जे आहे रात्रीच्या दरम्यान म्हणजे उद्या सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि उद्याच्या दरम्यान जे आहे उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील. शक्यतो जे आहे फक्त रिमझिम पाऊस राहील दुपारनंतर थोडाफार. जळगावच्या भागामध्ये सुद्धा जे आहे थोडंफार पावसाचा जोर कमी राहील. विदर्भातील जिल्ह्यामध्ये तर हवामान पूर्णपणे आपल्याला कोल्डच राहणार आहे. त्या भागामध्ये उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. आता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा, कोकणपट्टी या भागामध्ये सुद्धा जे आपला शेतकरी मित्रांनो पावसाला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाला उघडीप राहील. फक्त सकाळी सकाळी थोडाफार पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर पावसाला उघडीप राहील त्या भागामध्ये सुद्धा. तर उद्या फक्त जे आहे दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर याच भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळपासून आणि रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला फक्त याच जिल्ह्यामध्ये म्हणजे याच जिल्ह्यामधील जे आहे गावं, तालुके वगैरे असतील त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान जे आहे फक्त मराठवाड्यामध्ये पाऊस राहील. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता
उद्या फक्त मराठवाड्यामध्ये पाऊस राहणार आहे. इतर सगळीकडे कुठेही पाऊस पडणार नाही. फक्त मुंबईच्या परिसरामध्ये आणि कोकण पट्टीमध्ये उद्या सकाळच्या दरम्यान थोडाफार म्हणजे पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर थोडाफार त्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहील आणि त्यानंतर हवामान कोरडे राहील. विदर्भामध्ये उद्या दिवसभर हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील. फक्त मराठवाड्यामधील जे नांदेडच्या म्हणजे परभणीचा परिसर आहे त्या भागापासूनच पाऊस राहील आल्यानगर जिल्ह्यापर्यंत. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याचे वातावरण जे आपलं अशा प्रकारे राहणार आहे आपण सांगितल्यानुसार. तर आता राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर आता कमी कमी होण्यास सुरुवात होईल. तर आता 24 तारखेला जे आहे उद्याच दिवस जे आहे मराठवाड्यामध्ये पाऊस राहील. 24 तारखेला जे आहे राज्यामधील पावसाचा जोर आणखीन कमी पाहायला मिळेल. 24 तारखेला राज्यामध्ये कडक सूर्यदर्शन होईल एकदम. सगळीकडे कुठेही पाऊस फक्त जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील थोडंफार. पण शक्यतो जे आहे 24 तारखेला सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. 25 तारखेला सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान पूर्णपणे कोरडे राहील. कारण की 25 तारखेला सुद्धा म्हणजे राज्यामध्ये फक्त उद्याच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये पाऊस येईल. 24-25 तारखेला राज्यामध्ये कडक ऊन पडेल एकदम गरमटपणा त्या ठिकाणी तयार होईल. गरमटपणा तयार होईल आणि गरमटपणा तयार होऊन जे आहे 26 तारखेला जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन चांगला जोरदार ढगफुटी मुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर हा पाऊस आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 26 तारखेपासून ते जवळजवळ 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहणार. परंतु हा पाऊस आपल्याला सगळ्यात जास्त कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर भाग, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी, पुणेच्या परिसरामध्ये या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो 26, 27, 28, 29 तारखेच्या दरम्यान अतिवृष्टी होणार आहे. त्या भागामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी अंदाज दिला होता की 27, 26 म्हणजे 27, 28, 29, 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये अतिवृष्टी होईल. ही अतिवृष्टी पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये आणि कोकणपट्टी आणि मुंबईच्या परिसरामध्ये होईल. आणि उत्तर महाराष्ट्रातील जे आपल्याला काल कमेंट आली होती की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये अतिवृष्टी होणार का किंवा पाऊस पडणार का 27, 28 तारखेला. तर त्या भागामध्ये जे आहे नाशिकच्या परिसरामध्ये सुद्धा चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आपल्याला 27, 28, 29 तारखेच्या दरम्यान. फक्त जे आहे नाशिकच्या परिसरामध्ये 27 तारखेलाच पाऊस राहणार आहे. 27 तारखेला 28 तारखेला काय त्या भागामध्ये पाऊस राहणार नाही. फक्त जे आहे मुंबई आणि इगतपुरीपासून पाऊस पालघर, इगतपुरी या भागापासून जास्त पाऊस मुंबईच्या परिसरामध्ये राहील. नाशिकच्या परिसरामध्ये फक्त 27 तारखेला थोडाफार पाऊस मुसळधार पाऊस राहील आणि त्यानंतर त्यानंतर जे आहे फक्त 27 तारखेला पाऊस राहणार आहे त्या भागामध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता शेतकरी मित्रांनो आता हवामान अंदाज. तर राज्यामध्ये जवळजवळ 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे. 2 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस आपला जे आहे शेतकरी मित्रांनो परतीचा पाऊस आहे आणि परतीचा पाऊस जे आपला 2 तारखेपर्यंत म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत पावसाचे वातावरण राहणार आहे. 2 तारखेपर्यंत राज्यामधील सगळ्यात जास्त पाऊस हा मुंबईच्या परिसरामध्ये, कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र, सोलापूरच्या भागामध्ये, साताराच्या भागामध्ये राहणार आहे म्हणजे 27 तारखेच्या नंतर. तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद.